अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं भवितव्य काय? मित्र हो, नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे एवढी गटबाजी गेल्या 4 वर्षापासून होताना दिसते. हा बघा ना, 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी. अहो काय चाललंय काय हे? अर्थात लोक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खरी शिवसेना मानतात. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव जरी मिळवलं पळवलं असलं तरी सुद्धा लोक त्याला शिंदे गट असंच म्हणतात ना. शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांना फोडली, त्यामुळं राष्ट्रवादीचे 2 गट निर्माण झाले. काका पुतण्या एकत्र येणार असल्याच्या चर्चा अधूनमधून तर होतच असतात. पण आता शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठा दावा केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीचे 2 नव्हे तर 3 गट सक्रिय आहेत असा दावा रोहित पवार यांनी केला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2 गट पडलेले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील कोकणातले नेते स्वतःला बॉस समजू लागलेले आहेत असं त्यांनी म्हटलंय. आता हे कोकणातले बॉस कोण, नेते कोण, म्हणजे खर तर आमदार रोहित पवार यांनी काही कोणाचं नाव घेतलं नाही, पण हे नेते म्हणजे सुनील तटकरे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ना ते. अजित पवार यांच्यावर काही आरोप झाले तर पक्षातले किती प्रमुख नेते अजितदादांची बाजू घेतात हो. दुसरीकडे सुनील तटकरे यांच्यावर पत्ते फेकल्यानंतर काही जण मारहाण करतात. या विसंगतीवर सुद्धा रोहित पवार यांनी बोट ठेवलेलं आहे. एकंदर अजित पवार यांच्या पक्षात आतल्या आत बरंच काहीतरी होत आहे, काहीतरी घडत आहे असं चित्र आहे. आणि त्यातच अजित पवार यांच्या सोबत गेलेले आमदार प्रकाश सोळंके यांनी तर थेट अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षावरच हल्ला चढवलेला आहे. आपण 5 टर्म आमदार असूनही मंत्रिपदासाठी आपला विचार केला जात नाही. मंत्रिपदासाठी माझी मराठा जात आडवी येत आहे. मी 5वी टर्म आमदार आहे, अनुभवी आहे. मला पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा 35 वर्षाचा इतिहास माहिती आहे. पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीनं बीड जिल्हा हा ओबीसी साठी राखीव असावा असं वाटतंय, असं हे सोळंके म्हणतायत. इथं बहुजन समाजाला कुठलंही स्थान द्यायचं नाही असं पक्षानं ठरवल्याचं दिसतंय. अशा शब्दात त्यांनी आपल्याच पक्षाविरुद्ध भूमिका घेतली. बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा समर्थक राहिलेला आहे. मागील अनेक निवडणुकांची दाखलेही देता येतील. केवळ आणि केवळ मराठा समाजानं राष्ट्रवादीला इथं खंबीर पाठिंबा दिलेला आहे. पण मंत्रिपद देताना मात्र कायम ओबीसीना आणि इतरांना संधी दिली जाते. शरद पवारांनीही तेच केलं आणि आता अजित पवार देखील तेच करीत आहेत. मराठा समाजाकडे ढुंकूनही पाहिलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे माझे अनुभवाचे बोल आहेत. इतकं ठळकपणे, इतकं उघडपणे माजलगावचे हे आमदार प्रकाश सोळंके बोलून गेले आहेत. आणि याच वेळेस रोहित पवार यांनी अजित पवारांच्या पक्षामध्ये 2 गट पडल्याचा दावा केला आहे. म्हणजे एकूण 3 राष्ट्रवादीचे गट असं त्यांचं म्हणणं आहे. सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यातली अशी गटबाजी सुरू झाली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं भवितव्य काय? अर्थातच हा एक मोठा प्रश्न यातूनच जन्माला आलेला आहे. ही गटबाजी आता कुठल्या वळणावर जाते हे पाहणं मात्र खूप मनोरंजक असेल मित्रांनो. पाहत राहू आपण. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.